आणि जर विरोधी पक्षनेते पदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री ही असंविधानिक पदं ही रद्द केली गेली पाहिजेत. ते सुद्धा जी काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याप्रमाणेच ते मंत्री ओळखले गेले पाहिजेत. कारण भाजपच्याच लोकांनी सांगितले की नंबर 1लाच महत्व असतं, 2 आणि 3ला काही महत्व नसतं. त्याच्यामुळे ते बिन नंबराचे जे मंत्री आहेत त्याचं काय महत्व नाही महाराष्ट्र. कोणाचं पायपोस कोणात राहिलेलं नाहीये. मित्र मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत, एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत. रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्याचे भ्रष्टाचार अगदी पुराव्यानिशी बाहेर येत आहेत, त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत, पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत. तरी सुद्धा मुख्यमंत्री हिंब आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अजून एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे. म्हणजे जे बाकीचे जे मंत्री आहेत ते हातपाय पांघरुण बघून हातपाय तरी पसरतील आणि मुख्यमंत्री बसलेत पांघरुण घालायला. त्याच्यामुळे इतर खात्या माझ्या सूचना तर जाऊ नये ना, इतर खात्याच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा. कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होतास तू, काय झालास तू, एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंस तू, स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू, काय झालंस तू, भ्रष्टाचारानं पांघरुणात घेतलंस तू. कसं म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. 2 नंबरने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शेवटच्या नंबरला बसवलेला आहे आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही संविधानिक नाही, घटनाबाह्य पद आहे, हे रद्द झालं पाहिजे असे काही लोक म्हणायचे. आता मी उपमुख्यमंत्री आहे आणि घटनाबाह्य हा शब्द त्यांच्या आवडीचा दिसतोय. कारण बाबासाहेबांच्या संविधानाला, घटना त्यांना मान्य नाही असं वाटतंय आणि म्हणून नेहमी घटनाबाह्य हा त्यांचा टाव फोडत असतात. त्यांनी याचा अभ्यास करायला पाहिजे होता. अनेक पिटिशन सुप्रीम कोर्ट, हायकोर्टमध्ये अशा दाखल झाल्या होत्या आणि आतापर्यंत इतिहास आणि त्याची माहिती घेऊन बोलले असते तर बरं झालं असतं. त्यांच्या काळात देखील अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि त्यामुळे जेव्हा आपण समोरच्याकडे बोट दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात आणि म्हणून जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेका करते. आम्हाला खूप बोलता येईल. आता अगदी जी काही परिस्थिती पाहतोय ती अतिशय केविलवाणी परिस्थिती आहे, केविलवाणी धडपड आहे. मी मुख्यमंत्री असतानाही आरोप सहन केले. आरोप आणि टीका याला मी कधी आरोप आणि टीकेने उत्तर दिलं नाही. परंतु जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो, एक शेतकऱ्याचा मुलगा, एक सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होतो, हेच मुळात त्यांना पचनी पडलेलं नाही आणि त्यामुळे ही जळजळ, मळमळ, पोटसूळ जो आहे, ही पोटदुखी त्याच्यातूनच उत्पन्न झालेली आहे. परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा त्यांना दाखवलेली आहे. आम्ही या निवडणुकीत विधानसभेच्या कुणाचा नंबर काय आहे तो जनतेने दाखवला. आम्ही 80 जागा लढून 60 जागा जिंकलो आणि समोरचे लोक किती जागा लढल्या तर तुम्हाला माहित आहे आणि किती जागा जिंकल्या. भ्रष्टाचारी मंत्र्यांवरती पांघरुण घातलं जात आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता पांघरुण मंत्री असं नवीन मंत्री खातं निर्माण करावं, स्वतःकडे ठेवावं असं ते म्हणतात. मग त्यात मुख्यमंत्र्यांना बुके घेऊन का जाता? का मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेता? एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे नाही, एकीकडे गोडवे गायचे आणि दुसरीकडे टीका करायची, ही दुटप्पी भूमिका आहे. हे एक मी सांगतो तुम्हाला की मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी आणि या मुख्यमंत्री पदासाठी ज्यांनी स्वतःचं, मी असं म्हणेन, ते पांघरून म्हणाले तर मी म्हणतो की पायपुसणं करून घेतलं, त्यांनी काय मुख्यमंत्र्यांवर टीका करायचा अधिकार आहे देवेंद्रजींवर. आणि त्यामुळे त्यांनी
लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे. प्रत्येकाने आपलं पांघरून पाहूनच हातपाय पसरले पाहिजे.